आज आपण करणार आहोत कस्टर्ड केक. घरच्या घरी स्पॉन्जी कस्टर्ड केक बनवणार आहोत. मैदा न वापरता आणि अंड्याचा वापर न करता मऊ आणि स्पॉन्जी केक तयार करणार आहोत. घरच्या साहित्यामध्ये कमी वेळात करायला एकदम सोपा आणि साधा. तुम्हीही तुमच्या मुलांना हा केक करून खायला द्या. त्यांनाही खूप आवडेल. ते मार्केटवाला केक विसरून जातील. कस्टर्ड केक हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कोणालाही आवडू शकतो. त्यामुळे आपण घरीच ट्राय करूया. अगदी घरच्या साहित्यामध्ये पौष्टिक आणि चवदार. त्यासाठी आपल्याला इथे 1 ग्लास दूध लागणार आहे. अर्धी वाटी कस्टर्ड पावडर, अर्धी वाटी साखर, 1 वाटी रवा, 2-3 चमचे मोठे तेल, अर्धा टीस्पून सोडा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे. मिक्सर जारमध्ये 1 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी कस्टर्ड पावडर घेऊन त्याची पूर्ण एकजीव होईपर्यंत पावडर तयार करून घेऊयात. तयार पावडरमध्ये आपण तेल घेतलं आहे ते तेल टाकून घेऊयात आणि 2 वाटी दूध टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा बॅटर तयार करून घेऊयात. आपण केक ज्या भांड्यामध्ये बेक करणार आहोत त्याला पूर्ण तेल लावून घेऊयात. तेल पूर्ण भांड्याला लावायचं म्हणजे केक सहज निघला जातो. तयार बॅटरमध्ये आपण सोडा घेतलेला आहे तो सोडा टाकून घेऊयात आणि त्याच्यावरती 2-3 चमचे दूध टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा बॅटर 2 मिनिटासाठी मिक्सर जारमध्ये फिरवून घेऊयात. तयार बॅटर आपण ज्या टोपाला तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये टाकून घेऊयात. अर्धं बॅटर टाकल्यानंतर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट किंवा टूटी फ्रुटी टाकू शकतो. पूर्ण बॅटर ओतून झालं की आपण त्यावरती वरून टूटी फ्रुटी टाकून घेऊयात आणि 3 ते 4 वेळा बॅटर टॅप करून घेऊयात. आपण जे भांडे प्रीहीट करून घेतले होते त्यामध्ये आपण जो केक सेट केला आहे तो ठेवून घेऊयात. केक 40 मिनिटं बेक करून घेऊयात आणि त्यावरती झाकण ठेवूयात. 40 मिनिटाच्या आत केक बघायचा नाही. 40 मिनिटानंतर आपण टूथपिन टाकून बघूयात. टूथपिन आपली क्लीन आली आहे याचा अर्थ आपला केक रेडी झालेला आहे. केकला 10 मिनिटं थंड करून घेऊयात. थंड झाला की केक सहज निघला जातो. तयार आहे आपला मऊ आणि स्पॉन्जी कस्टर्ड केक. करायला एकदम सोपा आणि साधा. केक थंड झाला की त्याचे आपण दोन्ही पार्ट काढून घेऊयात आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊयात. सेम मार्केटवाल्या स्टाईलमध्ये. तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी. करायला एकदम सोपी आणि साधी. तुमच्याही लहान मुलांना हा केक खायला द्या. त्यांना विश्वास बसणार नाही की हा केक तुम्ही घरी केला आहे.